मला असं वाटतं की ठाण्यातला जनता दरबारचा हा एक दिखावा आहे। एकाने घेतला की दुसरा घेतो, दुसऱ्याने घेतला की तिसरा घेतो। खरं तर अडचण असलेला माणूस आपल्या दारात आला पाहिजे, त्याला बॅनर लावून बोलवलं नाही पाहिजे। आमच्या ठाण्यात काय आहे की बॅनर लावले जातात मोठे मोठे आणि जनता दरबार भरवलं जातं। आमच्या पक्ष कार्यालयात रोज 150-200 नवीन लोक येतात। आम्ही कुठेही जाहिरात करत नाही, ती लोक आलेल्याचे व्हिडिओ बनवून आम्ही टाकत नाही। दुसऱ्या दिवशी पक्ष कार्यालयात आल्याच्या नंतर आलेले मिठाईचे बॉक्स सांगतात की आम्ही लोकांची कामं केली। त्याच्यामुळे आम्ही लोकांची कामं मनापासून करतो, राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित राहून करतो। मृत्यू झालेला आहे मी तुम्हाला सांगतो की त्या मुलीचा दोष, मृत्यूचा दोष हा प्रशासनाचा आहे। चुकीचा GR काढण्यात आला आणि त्या चुकीच्या GR मुळे त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। तर या सगळ्याच्या विरोधात पुढच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही कोर्टात जाऊन एवढं आज मोर्चा निघालेला आहे, मोठा प्रतिसाद मिळाला, पण पुण्यानंतर वाहतुकीत काही नियम बदल झालेला नाही, वाहतुकीची तशीच राहिली। मी तुम्हाला सांगतो आमच्या आजच्या मोर्चाने उद्या ट्रॅफिक मुक्त होईल असा खोटा गैरसमज मी लोकांना देणार नाही। या लोकांना जोपर्यंत ठाण्याचं नीट प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी मिटणार नाही। आज मी लोकांना एकत्र यायला शिकवले, बरोबर आहे। हे लोकांना गृहीत धरतात मागच्या 11 वर्षापासून ठाणं माझंच आहे, ठाण्याची लोक जाणार कुठे, हे कोण बोलणार नाही। या सगळ्यांच्या विरोधात लोकांना एकत्र यायला शिकवले। मी पुन्हा सांगतो, जर ठाण्याची ट्रॅफिकची परिस्थिती अशीच राहिली तर नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली तशीच ठाण्याचे तरुण मुलं ठाण्याची परिस्थिती आणून ठेवतील। परिवहन मंत्री टेस्ला गाडी घेताना पाहायला मिळत आहे, पण ती गाडी चालवायला रस्ते नाहीये, नगरविकास खातं सुद्धा ठाण्यात, तरी या प्रश्नांना वाचा कोणी। मी ठाण्यात जेवढे मंत्री आहेत त्यांना विनंती करीन की तुम्ही तुमचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक दिवस स्वतः गाडी चालवा, एकदा भिवंडीला जा, एकदा वसईला जा, म्हणजे तुम्हाला कळेल की लोक कशा प्रकारे तुम्हाला शिव्या देतात, लोक किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला कंटाळलेली आहेत। गाडी चालत असेल आणि तुला 2 तास अंतर लागत असेल तर माणसाला चालतं, पण एका जागेवर 2-2 तास उभं राहणं हे त्यांच्या मानसिकतेची परीक्षा घेण्यासारखं आहे। लोक दिवसभर काम करतात आणि ज्याला घरी जातात त्यावेळेला 2-2 तास एका जागेवर गाडी पेट्रोल खर्च करत, कधी गाडी तापते, कधी ती गाडी बंद होते, मग त्यांना मॅकॅनिकल आणावा लागतो, ती गाडी बनवून घेऊन जावी लागते। हे सगळ्याला लोक खूप कंटाळलेत आणि ही गोष्ट काही उद्या मोकळी होणार आहे की नाही। भिवंडीचे दोन्ही ब्रिजचं काम जवळजवळ 1.5 वर्ष लागणार आहे पूर्ण व्हायला, म्हणजे ते बॉटलनेक निघणार नाहीये। रेती बंदरच्या वरचा जो बॉटलनेक आहे, जो चढणीवर आहे, त्याचं काम अगदी सुरू देखील झालेलं नाहीये, त्यामुळे त्यातून काय मोकळं होणार नाही। आता हे नवीन ब्रिजचं काम चालू केलंय, त्याच्यामुळे पुढची 2-2.5 वर्ष ते काम चालू राहणार आहे। त्यामुळे आम्ही काय ट्रॅफिक बंद होणार नाही। मला जी आता ठाण्याची भीती आहे की नेपाळला जे घडलं कशा प्रकारे ठाण्याचे तरुण तरुणी एकत्र येऊन ठाण्यामध्ये असा काही उद्योग घडवतात का हे पाहण्यासाठी आता भविष्यात बघावं लागेल। जर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला गेला नाही तर तुम्ही म्हटले की आगामी काळात थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दिसतील आणि का नाही दिसणार? लोकहितासाठी राजसाहेब नेहमीच तत्पर असतात। जर आमच्याने एखादी गोष्ट होणार नसेल आणि जर भारताच्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कळलं जावत असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्या शहरात होता, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्या शहरात आहे, 11 वर्ष त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे, त्या शहरामध्ये ट्रॅफिकचा एवढा मोठा समस्या आहे की एका छोट्या शहरात, हे काय पुण्यासारखं मोठं शहर आहे का? आमचं ठाणे शहर 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये संपतं। पुणे प्रचंड पसरलंय, ते कंट्रोलच्या बाहेर आहे। मुंबई प्रचंड पसरलंय, कंट्रोलच्या बाहेर, और ठाणे 4 किलोमीटरमध्ये आहे फक्त। तुम्ही जर चेक नाक्यावरनं निघालात तर खारेगाव टोल नाक्यावर ठाणे संपतं। तुम्ही घोडबंदर कासार वडवलीवरनं माजिवड्याला नाकाला आलात की ठाणे संपतं। एवढ्या छोट्या ठाण्यात देखील जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम देऊ शकला नसाल तर ते काय साठायचे मंत्रीपद हे लोकसेवेसाठी होतं, कुटुंब सेवेसाठी नव्हतं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।